सांगली जिल्ह्यातील ग्रामसेवक प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून संपावर गेलेत। 584 ग्रामसेवक संपावर गेल्याने जिल्ह्यातील तितक्याच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झालाय। काही ठिकाणी ग्रामपंचायतीचे कर्मचारीही संपात सहभागी झाले होते। सरपंच सदस्य ग्रामपंचायतीत आले, परंतु अण्णासाहेब नसल्याने पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची कामे खोळंबल्याचं चित्र होतं। दरम्यान जिल्ह्यात अवघे 44 ग्रामसेवक कामावर रुजू असल्याचं जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सांगण्यात आले। ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना, संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कामगार संघटनेच्या वतीने सोमवार ते बुधवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज बंद ठेवून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामसेवक संपावर गेलेत। जिल्ह्यात 628 ग्रामसेवक कार्यरत आहेत, त्यापैकी विविध संघटनांच्या माध्यमातून 584 ग्रामसेवक संपात सहभागी झालेत। अवघे 44 ग्रामसेवक कामावर हजर होते। शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टी होती। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामसेवक संपावर गेल्याने गावगाडा ठप्प झाल्याचं चित्र सोमवारी दिसून आलं। काही ठिकाणी ग्रामपंचायतीचे कर्मचारीही संपावर गेले होते, त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना टाळे लागले होते। वाळवा व शिराळा तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील पुनर्वसनाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी यांसह प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। प्रांताधिकाऱ्यांच्या दालनासमोर पारध्यांनी ठिय्या मारत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने बोंब ठोकली। छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली। प्रांत कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांचे कडे झुगारून मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात घुसला। प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालय दणाणून सोडला। प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थित नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यास आंदोलकांनी नकार दिला। परिस्थिती आवाक्याबाहेर झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर वायदंडे यांनी सर्व पारधी बांधवांना आवाहन करून आंदोलनस्थळी आणलं। वाळवा व शिराळा तालुक्यातील पारधी पुनर्वसनाबाबत कोणतेही लेखी आश्वासन देऊन वेळ मारून येण्याचा प्रयत्न केला तर ठोस अंमलबजावणी केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या मानधनात वाढ करा यांसह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर लाटणी मोर्चा काढलाय। आमच्या आईचे मानधन वाढवा अशी हाक या मुलांनी सरकारला दिली आहे। या आंदोलनात अंगणवाडी सेविका मुलांसह सहभागी झाल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेवर लाटणी मोर्चा काढण्यात आला। पलूस तालुक्यातील सेविकांना आंदोलनात सहभाग घेतलाय। शासकीय कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्यांची घोषणा करून वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा। सेविकांना दरमहा 26,000 आणि मदतनीसांना 20,000 रुपये द्यावे। महागाई निर्देशकानुसार 6 महिन्यांनी मानधनात वाढ करावी। महापालिकेच्या हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी 5,000 ते 8,000 भाडे मंजूर करावे। नवीन मोबाईल द्यावा। मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करावे। प्राथमिक शाळेनुसार रजा, सुट्टी द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष विजया जाधव, अलका माने, मधुमती मोरे, राणी जाधव यांच्यासह अनेक सेविका मदतनीस उपस्थित होत्या। नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड वेतन वाढीबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आलं। तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4,800 रुपये करण्याच्या अनुषंगाने केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी सक्षम केलेला शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा या मागणीसाठी 3 मार्च 2023 पासून बेमुदत संप कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। महसूल मंत्र्यांची मागणी मान्य करण्याची आग्रही भूमिका लक्षात घेऊन त्याचप्रमाणे नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4,800 रुपये करण्याच्या मागणी मान्य करण्याच्या अनुषंगाने महसूल विभागाकडून सकारात्मक अभिप्राय केलेल्या प्रस्तावावर 5 एप्रिल रोजी मान्यता घेतली होती। एप्रिल अखेरपर्यंतचा कालावधी लागणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं होतं। तहसीलदार संवर्गाचे ग्रेड पे वेतन वाढीवर कोणताही निर्णय देण्यात आला नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। मागणी केलेले ग्रेड पे मंजूर झाले नसल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांची तीव्र नाराजी करण्यात आली। त्यामुळे स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मिरज कृष्णाघाट रोडवरील बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाण पुलामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले।
महाराष्ट्रातील 9 उड्डाणपुलांचं लोकार्पण आणि नागपूर शहरातील 5 उड्डाणपुलांचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। यावेळी मंचावर चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल उपस्थित होते। याचं प्रसारण मिरज येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या ठिकाणी करण्यात आले। मिरज येथे कार्यक्रम ठिकाणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला। यावेळी रेल्वेचे असिस्टंट जनरल मॅनेजर एम भट्ट, सुशांत खाडे, मोहन वनखंडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, सुमारे 36 कोटी रुपये खर्च करून मिरज येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आले। विहित वेळेत या पुलाचं काम पूर्ण करण्यात आल्याचं सांगून पुलामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचं ते म्हणाले। ट्रिपल महाराष्ट्र केसरी वर्ल्ड पोलीस रेसलिंग चॅम्पियन पैलवान विजय चौधरी यांनी आज पहाटे अचानक वसंतदादा कुस्ती केंद्र येथे भेट दिली। यामुळे वसंतदादा कुस्ती केंद्र आणि शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। लाल मातीच्या मैदानात विजय चौधरी या नावाला एक विशेष ओळख आहे। ही ओळख मोठ्या कष्टाने विजय चौधरी यांनी निर्माण केली आहे। साधे ते पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक पदी कर्तव्य बजावत असून ट्रिपल महाराष्ट्र केसरी तसेच वर्ल्ड पोलीस रेसलिंग चॅम्पियन हा बहुमान त्यांनी मिळवलाय। आज पहाटे अचानक पैलवान विजय चौधरी यांनी वसंतदादा कुस्ती केंद्र येथे भेट दिली। लाल मातीत त्यांनी इतर पैलवानांच्या सोबत सराव केला आणि सर्व पैलवानांच्याकडून व्यायाम करून घेत त्यांच्याकडून सराव करून घेतला। पैलवानांना खेळातील डावपेच शिकवत त्यांना मार्गदर्शन केलं। यानंतर पैलवान विजय चौधरी यांनी तालमीतील लहान मोठ्या पैलवानांसोबत चर्चा करत असताना त्यांच्या स्वतःच्या जीवनातील प्रवासातील आठवणी सर्वांसमोर मांडल्या। एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि पैलवानांना प्रोत्साहन देण्याचं काम आज त्यांच्याकडून करण्यात आले। वसंतदादा कुस्ती केंद्र आणि शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय। अतिशय वर्दळ असलेल्या शनिवार बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच आहे। शनिवार बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 52,000चा मुद्देमाल चोरट्यांनी हातोहात लंपास केलाय। सदर चोरीची घटना ही शनिवारी सायंकाळी 5 ते 7 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी रंजना मनोहर सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रंजना सूर्यवंशी या मूळच्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील आहेत। सध्या त्या सांगलीतील कर्नाळ रोडवरील विष्णू अण्णा नगरमध्ये राहतात। शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी रंजना सूर्यवंशी या खरेदीसाठी सांगलीतील शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शनिवार बाजारात गेल्या होत्या। सायंकाळी 5 ते 7 वाजण्याच्या सुमारास बाजारात खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी हातोहात त्यांच्या मोठ्या पर्समधील छोट्या पाकिटात ठेवलेले 2,000 रुपये आणि सोन्याचे 2 तोळे गोल मण्यांची माळ असा एकूण 52,000चा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला। रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली। यानंतर रंजना सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सांगली जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालेत। कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही। शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे। संपूर्ण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा, कर्जमुक्तीसाठी जानेवारी महिन्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली। स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा जिल्हा दौरा आज झाला। यावेळी झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, आंदोलनाची तयारी, पक्ष बांधणीवर चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हारणे, महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, सहकार आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष घनवट म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला, त्यामुळे अनेक गावे वगळण्यात आली आहेत। दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने राबवण्याबाबत संबंधित विभागांना, बँकांना शासनाचे आदेश मिळालेले नाहीत। शासनाने कोणताही दुजाभाव न करता सरसकट दुष्काळ सांगली जिल्ह्यात जाहीर करावा। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 18 जानेवारीला मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। रुद्राणी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या नावे कन्यारत्न योजनेअंतर्गत 2,000 रुपयांची ठेव ठेवण्यात येते। गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम अखंडित सुरू आहे। यावर्षी संस्थेचं दशकपूर्ती वर्ष असल्याने 150 मुलींच्या नावे ठेवपावती ठेवण्यात येणार आहे। सदरचा सोहळा हा उद्या सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी धर्मादाय सह-आयुक्त कोल्हापूर निवेदिता पवार, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील या उपस्थित राहणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र शिंदे यांनी दिली। ते म्हणाले, 2015 सालापासून कन्यारत्न ही योजना फाउंडेशन मार्फत सुरू केली आहे। फाउंडेशन मार्फत स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती करत आहोत। दरवर्षी समाजातील गरीब आणि गरजू कुटुंबात जन्मलेल्या 5 वर्ष वयोगटातील खालील मुलींच्या नावे बँकेत प्रत्येकी 2,000ची ठेव
मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ठेवतो. यंदाचे हे 10वे वर्ष असून यावर्षी 150 ठेव पावतीचं वितरण करून 500 लाभार्थींचा टप्पा पार करत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.